आज संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी चमचमीत आणि एकदम साध्या पद्धतीने केलेली भाजी करायची होती। तर घरामध्ये वांगीच होती, तर म्हटलं चला एकदम साध्या पद्धतीने पण तेवढीच झणझणीत आणि चमचमीत आपण वांग्याची भाजी करूया। नमस्कार, मी प्रतिमाज किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी। यापूर्वी पण माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा वांग्याच्या भाजीच्या रेसिपी बघितलेल्या आहेत। वांग्याची भाजी म्हटलं की विदर्भातील लोकांना आवडीची भाजी, मग ती भाजी वेगवेगळ्या पद्धतीने पण केल्या जाते। तर आज मी अगदी साधे मसाले वापरूनच ही भाजी केलेली आहे। अगदी चमचमीत आणि झणझणीत ही भाजी झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। या भाजीची रेसिपी तुम्ही पूर्ण बघा, मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर मी इथे पाव किलो वांगी घेतलेली आहे। पाव किलो मध्ये 7 ते 8 वांगी आहेत। या वांग्यांना बऱ्यापैकी काटे आहे, त्यामुळे जो मुख्यचा हिरवा भाग आहे मी तो इथे काढून घेत आहे। आणि बरेचदा ही वांगी लवकर शिजत पण नाही, तर असं काढून घेतल्याने ती वांगी पण लवकर शिजतात। जो मुख्यचा भाग आहे तो थोडासा असा चिरून घेतलेला आहे आणि नंतर वांग्याच्या अशा उभ्या उभ्या फोडी करून घेतलेला आहे। इथे आता पूर्ण वांगी अशी छान चिरून झालेली आहे। एका भांड्यामध्ये मी ह्या वांग्याच्या फोडी टाकते आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। पाण्यामध्ये मीठ टाकल्याने वांग्याच्या फोडी या काळ्या पडत नाही। इथे आता मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे, तो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। टोमॅटो जेवढा बारीक चिरला जाईल तेवढं भाजीमध्ये तो लवकर शिजतो। नंतर मी इथे गॅस पेटवून घेतलेला आहे आणि एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, तर तो गॅसवरती असा डायरेक्ट आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता इथे सुकं खोबरं भाजून झाल्यानंतर मध्यम आकाराचा एक मी कांदा पण असाच भाजून घेत आहे। कांदा पण इथे छान भाजून झालेला आहे। आता कांदा आणि खोबरं आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने कांदा आणि खोबरं जर आपण भाजून घेतलं तर भाजीला चव खूप छान येते आणि वाटणाला रंग पण छान येतो, रशाला असा काळपटपणा पण दिसतो। इथे आता कांदा आणि खोबरं आपलं भाजून झालेला आहे। आता खोबऱ्याचे आपल्याला असे पातळ आणि उभे असे काप करून घ्यायचे आहे। नंतर कांद्याचे दोन्ही टोक असे काढून घ्यायचे आहेत आणि कांद्याचे पण आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं टाकून त्यामध्ये अगदी थोडीशी धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण लावून आपल्याला हे मिक्सर मध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की ते आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे। त्याचा रंग बघा खूप छान आलेला आहे। आता आपल्याला वांग्याची भाजी करायची आहे, तर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला भाजीला जेवढं तेल लागेल तेवढं घ्यायचं आहे। तर तेलाचं प्रमाण हे कधी पण तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे। आम्हाला सावजी पद्धतीच्या भाज्या म्हटलं की जरा बऱ्यापैकी तेल लागतं। तेल गरम झालं की त्यामध्ये धुवून घेतलेल्या वांग्याच्या फोडी टाकायच्या आहे आणि अगदी थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण तेलामध्ये वांग्याच्या फोडी परतून घेतल्याने भाजीला चव छान येते आणि वांगी पण भाजीमध्ये लवकर शिजतात। आता इथे आपण तेलातून वांग्याच्या फोडी बाजूला काढून घेतलेल्या आहे आणि त्याच तेलामध्ये फोडणीसाठी सर्वात आधी टाकायचं आहे जिरं, थोडंसं हिंग आणि एक तेजपान। नंतर आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे। जेवढं आवश्यक आहे तेवढंच वाटण टाकायचं आहे। मी वाटण जास्त होईल म्हणून 1 चमचा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि हे वाटण छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। हे दोन्ही वाटण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला टाकायचं आहे धणे जिरे पावडर 1 चमचा, आवडीनुसार साधं लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ। मग टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। आता हे सगळे सुके मसाले वाटणासोबत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मसाले परतून झालं की त्यामध्ये तेलावरती परतून घेतलेल्या वांग्याच्या फोडी आपल्याला टाकायच्या आहे। त्या पण व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावरती आता झाकण झाकून मंद गॅसवरती आपल्याला 5 ते 6 मिनिट हे शिजू द्यायचे आहेत। 5 ते 6 मिनिटांनंतर झाकण उघडून बघते तर तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यामध्येच वांग्याच्या फोडी मस्त होत आहे। अजून पण ते
शिजलेला नाही, तर यामध्ये आता आपल्याला जे वाटणाचं पाणी होतं ते टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे गरम पाणी. आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे भाजीला किंवा जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे. मी साधारणपणे अर्धा ग्लास सारखं यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता व्यवस्थित भाजी आपण मिक्स करून घेऊ आणि झाकण झाकून वांगे शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला मध्यम गॅसवरती होऊ द्यायची आहे. मध्ये मध्ये आपण 1 ते 2 वेळा झाकण उघडून बघूया. आणि आता ही भाजी शिजून घ्यायला मला 8 ते 10 मिनिट लागलेले आहे. 8 ते 10 मिनिटानंतर झाकण उघडून बघू तर तुम्ही इथे बघू शकता की वांगे असे मस्त शिजलेले आहेत. भाजीला रंग सुरेख आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे काळा मसाला. मी यामध्ये आमचा सावजी काळा मसाला टाकते आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता हे सगळं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्याची जी रस्सा किंवा ग्रेव्ही जी आहे ती पण एकदम व्यवस्थित झालेली आहे. अगदी पातळ किंवा खूप घट्ट अशी झालेली नाहीये, तरी पण खूप छान आलेली आहे. या पद्धतीने आज मी एकदम साधे मसाले वापरून पण जरा वेगळ्या पद्धतीने वांग्याची चमचमीत आणि झणझणीत अशी विदर्भ स्टाईल भाजी केलेली आहे. आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान चमचमीत झणझणीत रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.